नमस्कार. आज आपण ज्वारीचे वडे आणि सांबार, इडली सांबारचं सांबार बनवूया. ज्वारीचे वडे बनवण्यासाठी मी ज्वारीचे हे बघा असे रवा तयार करून घेतलेला आहे. ज्वारी भिजत घालायची 5-6 तासासाठी आणि मग ते मिक्सरला लावून वरचं सगळं साल बिल काढून टाकायचं आणि हे चाळून खालची चाळणीतनं असं हे रवा पडते. आता ह्यात हे कापलेला कांद्याची पात, कोथिंबीर आणि हा ठेचा आहे आपला हिरव्या मिरचीचा. हिरवी मिरची, जिरे, लसूण आणि कोथिंबीर हे दरदरीत मी कुटून घेतलेलं आहे ठेच्यासाठी. आता ह्या ज्वारीचं आपलं जे रवा काढलेला आहे आपण, त्यात ही हरभऱ्याची डाळ मी 3-4 तास भिजत टाकलेली आहे. 1 वाटी जर ज्वारीचा तुमचा रवा असला तर अर्धी वाटी भिजलेली डाळ आपल्याला लागणार आहे, चण्याची डाळ. आता हे स्वादानुसार नमक गेलं म्हणजे मीठ गेलं ह्यात. आता हे सगळं मिश्रण का नाही आपण ताकात भिजवायचं. पाणी अजिबात वापरायचं नाही. ताक घ्यायचं आणि ताकात हे सगळं मिश्रण पूर्णपणे भिजवायचं आणि 2 तासासाठी झाकून ठेवायचं. म्हणजे हे ज्वारीचे ज्या रवा आहे की नाही हा व्यवस्थित फुलून का नाही सगळं हे ताक ते ऑब्झर्व करून घेते. सगळं मिश्रण व्यवस्थित आणि जरा ताक घालूया आपण आणि मग हे झाकून ठेवूया 2 तासाकरता. अतिशय चवीचे आणि हेल्दी बरं का हे ज्वारीचे वडे तयार होतात. ह्यात तुम्ही तेल नाही वापरायचं. 1 चमचाभर चमचाभर सुद्धा तेल लागत नाही. हे आणखीन थोडं मी ह्यात ताक घालत आहे आणि हे चांगलं थोडंसं पातळ असं आहे बघा. हे असं हे थोडंसं पातळ करून ह्याला भिजत ठेवूया आपण 2 तासाकरता. 2 तासानंतर आपलं हे मिश्रण बघा किती घट्ट झालेलं आहे. आता ह्याला परत मिसळून घेऊया मस्त. आता वरून आपण बाइंडिंगसाठी थोडं पीठ घालून घेऊया आणि हे पीठ ह्या मिश्रणात व्यवस्थित मळून घेऊया. मध्ये मध्ये सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आठवणीनं. ते सगळं मिश्रण आपलं व्यवस्थित मिसळून झाले. आता आपण काय करूया, इडलीचं जे पात्र आहे त्याला ऑइलिंग करून घेऊया आणि मी ह्यात पानं आणलेत. ती पानं स्वच्छ धुतलेली आहेत आणि अशी कट करून घेतलेली आहेत. आता ह्यावरती आपण हे मिश्रण एक थोडं थोडं घालूया. ह्याला अजिबात तेल गेलेलं नाही आपलं. आपण खालच्या पात्राला तेल लावले. तर असे हे बघा असे पानावरती ही वडी टाकून घेऊन शिरा स्टीम करू 12 मिनटाकरता. 10 ते 12 मिनटं लागतात हे स्टीम व्हायला, जास्त वेळ लागत नाही. हे सगळं पात्र भरून घेऊया. असं 1 चम्मच सगळ्या पात्रात घालून घेऊ आणि 10 ते 12 मिनटासाठी स्टीम करायला ठेवून देऊ. तुम्हाला माझी ही वड्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती दिलेली आहे ती बघा आणि काय शंका असतील तर त्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ह्याचं चम्मच भरून आपण हे घालायचं आहे मिश्रण पानाच्या वरती. आता एका कुकरमध्ये थोडं पाणी घालत आहे आणि त्यात आपलं हे स्टँड ठेवूया, इडली पात्र बघू शकता तुम्ही. आणि ह्याच्यावरती टोपण लावून आपण आता ह्याला स्टीम करूया. एक साधारण 12 मिनटानंतर हे बघा हे असं आपलं स्टीम होऊन तयार झालेलं आहे. आता आपण ह्याला पानावरती काढून घेऊया. हे बघा याचं इतकं इजी निघते, काही करायची गरज नाही याला. अतिशय चवीचं, अतिशय स्वादिष्ट, हेल्दी असं हे फूड आहे. ज्वारीच्या रवा म्हणजे विषयच नाही. पोटाला हलकं, पचायला हलकं. बघा ह्याला जाळी कशी सुटली आपण पाहू शकता. असं हे अतिशय स्वादिष्ट असं हे आपले ज्वारीचे वडे तयार आहेत. आता ह्या वड्यासोबत चटणी पण चालत्या, पण मी सांबार केलं आहे आपलं, नाही का आपण इडलीचं सांबार करतो तसं. तर हा लाल भोपळा आहे आणि ह्या मिक्स डाळ आहे सगळ्या, मसूर डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ. आता ह्याला 3 शिट्या काढून घेऊया आपण कुकरला. आणि हा जो भोपळा आहे हा शिजल्यानंतर आपण ह्यात तो एकजीव करून घेऊया. ह्या लाल भोपळ्यामुळं का नाही आमटीला एक चांगला थिकनेस पण येतो आणि चव पण एकदम अप्रतिम होत्या बरं का. तर आता हे सगळं मिक्स करून घ्या. हे बघा हे असं झालं आहे आपलं मिश्रण. ह्याला तडका मारून घेऊया.
तर तडक्यासाठी मी काय केलं आहे, अर्धा लसणाच्या पुड्या चांगल्या क्रश करून घेतलेल्या आहेत आणि तडका पात्रात मी आता थोडंसं तेल घालते. थोडंसं म्हणण्यापेक्षा जरा एक्स्ट्राच घातले एरवीच्या भाजीपेक्षा. त्यात घालूया मोहरी तडतडली की जिरे, आणि आता जिरे आणि मोहरी चांगले दणदणीत हे तडतडले की आपण टाकूया लसूण. आणि कढीपत्ता मी आमच्या बाहेरच्या ह्यातच लावलेला आहे, एका नाही का डब्यात. तर त्यातला एक अख्खा पत्ता घेऊन आले मी, तो पत्ता पण आपण वापरूया. हा फुटलेली लसूण आणि हा आपला घराचा कढीपत्ता. आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण चांगलं असं ह्याला फ्राय करून घेऊया. ह्यातच आपण काय करूया, लाल तिखट आपलं आहे घरचं बनवलेलं तेही घालूया आणि मग ह्यातच हळद पण घालूया, हिंग पण घालूया. असं हे तडका आपला तयार झालेला आहे. डाळीची सांबार म्हणा, आमटी म्हणा, सार म्हणा, ते पण तयार झालेलं आहे. एकदा हे नक्की करून पहा आणि माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर आता आपलं हे वडा आणि सांबार तयार झालेलं आहे. ज्वारीचे वडे खाण्यासाठी पोटाला फारच हलके आणि पचनाला अतिशय अप्रतिम असतात. हा तडका आपण घातला आहे बघा डाळीचं सगळं कसला आहे बघा, एक नंबर भारी. बघूनच आपल्याला हे डाळीची हे आमटी खावाची वाटत आहे. त्यात तुम्ही टमाटो पण घालू शकता, मी नाही घातलेला. आणि वरनं गेली कोथिंबीर, कलर बघा आमटीचा कसा आला आहे. तर असा हा हे स्वादापुरतं नमक, असा हा आपला ज्वारीचा वडा कसा तुम्हाला वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आठवणीने लाईक करा. धन्यवाद. आता ह्यात मी हे वडे सगळे हे कसं याला जाळी किती छान सुटले बघितला, किती मस्त अप्रतिमच झाले चवीला पण. आणि तेल बिल काय नाही, मस्तच. तर त्या ह्या सारात आपण ही वडी सोडूया आणि ही वडे खाऊन पण घेऊया. मस्त वाटली मला ही रेसिपी. तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती दिलेली आहे, ती वाचा. आणि काय शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. भारी ना, मस्त वाटलं मला ही ज्वारीची वडी. धन्यवाद.